विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आजच्या तासामध्ये स्वागत। आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरवरील अखेरचा प्रॉब्लेम घेणार आहोत। तो इल्युस्ट्रेशन नंबर 9 पेज नंबर 149 आपल्याला दिलेला आहे। आपण पुस्तकात पाहून घ्या। प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे पहा। The following is the balance sheet of the firm Triveni Traders as on 31st March 2019. Narmada and Godavari are the partners of the firm who share profit and losses in the ratio of 3:2 respectively. 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे। आणि नर्मदा व गोदावरी या दोन पार्टनर्स आहेत। बॅलन्स शीट अशा प्रकारचा आहे। ज्याला ज्याला ॲडजस्टमेंट आहे त्या सर्वांना टिक करून घ्या तुम्ही। बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक अँड डेटार्स सर्व ॲसेटला ॲडजस्टमेंट आहेत। तर आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। क्रेडिटार्स लायबिलिटी साईडकडून क्रेडिटार्स आहेत 49,600 हे नवीन बॅलन्स शीटला घेऊन टाकायचं आहे। सन्ड्री क्रेडिटार्स $49,600। नेक्स्ट आहेत कॅपिटल हे त्यांच्या क्रेडिट साईडला घेऊन टाकायचं आहे। नर्मदा आणि कावेरी 28,000 हे नर्मदा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 28,000 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 28,000। नंतर ॲसेट साईड कॅश ॲट बँक 4,000 बँक अकाउंटच्या डेबिटला बॅलन्स म्हणून घेऊन टाका। टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000। नेक्स्ट आहे बिल्डिंग 20,000 ॲसेट साईडला घेऊन टाका। बिल्डिंग हे बिल्डिंग 20,000 ॲडजस्टमेंट आहे। मशिनरी 28,000 हे 28,000 याला हे ॲडजस्टमेंट आहे। नंतर फर्निचर 1,200 हे फर्निचर 1,200। नेक्स्ट आहे स्टॉक 16,400 16,400 आणि लास्ट ॲसेट आहे डेटार्स 36,000 36,000। अशा रीतीने आपण बॅलन्स शीटवरची सर्व पदं नोंदविलेली आहेत। आता ॲडजस्टमेंट पाहूया। दे टेक कावेरी इनटू पार्टनरशिप ऑन 1/4/2019 द टर्म्स बिईंग। पहा, त्यांनी कावेरीला 1/4/2019 रोजी आपल्या भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि टर्म खालीलप्रमाणे आहे। त्याच्या अटी कशा प्रकारच्या आहेत त्या खालीलप्रमाणे पहा। नंबर 1 आहे कावेरी शॅल पे ₹4,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल द अमाऊंट टू बी रिटेन इन बिझनेस।
कावेरीला गुडविल या नावानं 4,000 रुपये आणायचे आहेत आणि आणलेली रक्कम ही जशीच्या तशीच पार्टनरशिप फर्ममध्ये ठेवायची आहे. अर्थात नर्मदा आणि गोदावरी ही रक्कम उचल करणार नाहीत. म्हणून कॅश रुपये आलेले आहेत 4,000 गुडविलच्या स्वरूपामध्ये. आपली एंट्री होती कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल, गुडविल अकाउंट 4,000 आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश 4,000. ही गुडविल आता आपण काय करायची आहे, वाटून द्यायची आहे. नर्मदा आणि गोदावरीला ही गुडविल वाटून द्यायची आहे. त्याचं ओल्ड प्रमाण आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी पहा. ओल्ड रेशिओ, ओल्ड रेशिओ काय दिलेला आहे पहा. सुरुवातीला 3:2, 3:2 मीन्स 3/5 2/5 अशा प्रकारे हे आपलं ओल्ड रेशिओ आहे. तर या ओल्ड रेशिओच्या प्रमाणामध्ये आपल्याला विभागून द्यायचं आहे गुडविल. कशा प्रकारे पहा, 5 आलेला आहे. 5ने आपल्याला 40ला भागाकार करायचा आहे. 5×8 = 40, 800 गुणाकार येतो, 800 भागाकार येतो. 800ने 3ला एकदा आणि 2ला एकदा गुणाकार करा. 8×3 = 24 आणि 8×2 = 16. अशा प्रकारे 2,400 आणि 1,600 अशा प्रकारे गुडविल येते. आणि त्याची एंट्री कशी होणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू नर्मदा अँड गोदावरीज कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू नर्मदाज कॅपिटल अकाउंट हे 2,400 आणि टू गोदावरीज कॅपिटल अकाउंट 1,600. हे त्यांच्या क्रेडिट साईडला लिहून टाका. बाय गुडविल 2,400 आणि बाय गुडविल 1,600. नेक्स्ट, she shall bring ₹12,000 as his capital for 1/4 share in the future profit. आता या पार्टनरशिप फर्ममध्ये भविष्यातील नफ्यामध्ये तिला 1/4 नफा मिळविण्यासाठी 12,000 रुपये कॅपिटल म्हणून रक्कम आणायची आहे आणि ती आणली. अशी एंट्री आपल्याला करायची आहे. कॅश अकाउंट डेबिट टू कावेरीज कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला घ्या टू कावेरीज कॅपिटल अकाउंट. रुपये आणले ती 12,000. कावेरीच्या क्रेडिट साईडला बाय कॅश 12,000. Adjustment number 3, the firm's asset were to be revalued as under. भागीदारी संस्थेची आसेटचं पुनर्मूल्यांकन अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. पहा, बिल्डिंग ₹24,000. आपली बिल्डिंग आहे 20,000ची, तिला 24,000 करायचं आहे आपल्याला, म्हणजे 4,000ने वाढवायचं आहे. म्हणून इथं काय करायचं, प्लस इन्क्रीज 4,000. 4,000ने असेटमध्ये आपल्या इजाफा झालेला आहे, वाढ झालेली आहे, आपल्याला फायदा झाला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. एंट्री होईल बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय लँड अँड बिल्डिंग 4,000. नेक्स्ट,
मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्युस्ड बाय 10%. मशिनरी 10% रिड्यूस करायची आपल्याला. मशिनरी पहा मायनस DEP किती 10% म्हणजे 2800. किती उरतात पहा. 0 0 10 मधून 8 गेले 2 राहिले. इथे राहिले 7 मधून 2 गेले 5 राहिले आणि हे 2 25,200 शिल्लक राहिले. फर्निचरवर देखील DEP 120. 0 10 मधून 2 गेले 8 राहिले. 1 गेलं 0 आणि ही 1080 राहिले. आपल्याला याच्यात रिड्यूस झालेल्या म्हणजे घट झालेली आहे म्हणून तोटा झाला. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला मशिनरी आणि टू फर्निचर. मशिनरीमध्ये 2800 रुपयाचा लॉस झाला आणि फर्निचरवर 120 रुपयाचा लॉस झाला. तो लॉस नोंदविला आपण. नंतर नेक्स्ट आहे अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटार्स इज टू बी मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स. प्रोव्हिजन 5% आपल्याला RDD चार्ज करायचा आहे मायनस RDD. 5% मित्रांनो पहा इकडे लक्ष द्या. 36,000 गुणिले 5%. हे 0 हे 0 हे 0 हे 0 5 0 0 5 सक 30ला 0 हातच्या आले 3 5 त्रिक 15 आणि 3 18. 1800. हे 1800 वजा केले बाहेर घ्या 0 0 10 मधून 8 गेले 2 राहिले 6 5 राहिले. इथं 5 मधून 1 गेलं 4 राहिले आणि 34,200 एवढे शिल्लक राहिले. म्हणून आता हाही आपल्याला तोटा असल्यामुळं P&Lच्या डेबिट बाजूला टू RDD 1800. आणि लास्ट आहे स्टॉक इज टू बी टेकन ॲट अ व्हॅल्यू ऑफ ₹20,000. स्टॉकला 20,000 रुपयापर्यंत घेऊन जायचं आहे. 20,000 रुपयापर्यंत म्हणजे वाढ झालेल्या स्टॉकमध्ये कितीची वाढ झाली पहा सांगा. 20,000 वाढवायचे आहेत पहा. हे 0 0 0 0 20 करायचे आहेत आपल्याला. हे 0 असे 0 हे 0 असे 0. 4 मध्ये किती मिळवलं तर 0 होता. 4 आणि 6 10 हातच्याला 1 1 आणि 6 7 7 मध्ये किती मिळवलं तर 3 येईल. हे 7 आणि 3 10ला 0 हातच्याला 1 1 1. 3,600 रुपयाने आपल्याला स्टॉक वाढवायचा आहे. वाढविलेला आहे. यावर आपल्याला नफा झालेला आहे 3,600चा म्हणून तो कुठे ठेवायचा आहे. P&L ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला स्टॉक 3,600 3,600. नंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो. द एक्सिस ऑफ कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी ओव्हर देअर ड्यू प्रोपोर्शन ऑफ शेअरिंग प्रॉफिट ऑफ द न्यू फर्म इज टू बी ट्रान्सफर्ड टू देअर रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट. आता आपल्याला काय करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी गोदावरी आणि नर्मदाचं कॅपिटल हे नव्याने ॲडजस्ट करायचं नवीन नफा तोट्याच्या प्रमाणामध्ये. तत्पूर्वी आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करून प्रॉफिट काढून घेऊ. प्रॉफिट वाटून देऊ आणि मग त्यांच्या भांडवलाकडे ॲडजस्टमेंटकडे जाऊया. तर पहा आता हे 0 0 6 7,600 7,600 0 2 आणि 8 10 हातच्याला 1 1 आणि 8 9 9 आणि 1 10 10 आणि 8 18 18 आणि 8 26ला 6 हातच्याले 2 2 आणि 2 4 आणि 1 5 5 आणि 3 8. 3,838 बरोबर आहे का पहा. 2 8 10ला 0 हातच्याला 1 9 1 10 आणि 8 18 आणि 8 26 18 आणि 8 26ला 6 हातच्याले 2 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि
5 आणि 2 7, लक्षात ठेवा. हां, 5 आणि 2 7, 2888 हे प्रॉफिट. इथं नर्मदा असेल आणि इथं गोदावरी असेल. या दोघींना वाटून द्यायचं आहे आपल्याला. कसं वाटून द्याल पहा आता. 2880 गुणिले 3 पंचमांश कुणाला जाईल? नर्मदाला जाईल. आणि 2880 गुणिले 2 पंचमांश गोदावरीला जाईल. 5 ने भागाकार, 3 ने गुणाकार, 5 × 5, 5 5 25ला 5 हातचे आले 3, 38 झाले. 5 7 35. पहा इथं 5 5 25, 3 राहिले, 38 झाले. 5 7 35 राहिले 3, 30 झाले. 5 6 30. नंतर पहा 6 त्रिक 6 त्रिक 18ला 8 हातच्याला 1, 3 संग 18ला 8 हातच्याला 1, 3 7 21 आणि 1 22ला 2 हातच्याले 2 आणि 3 5 15 आणि 2 17, 1728. आणि हे पहा पुन्हा 5 5 25ला 5 हातचे 5 5 25, 5 5 25 राहिले 3, 38 झाले. 5 7 35 राहिले 3, 5 6 30. ह्याच्याने गुणाकार करा आता 2 ने. 2 6 12ला 2 हातच्याला 1, 2 7 14 आणि 1 15ला 5 हातच्या 1, 2 5 10 आणि 11, 1152. हे दोन्ही मिळून बरोबर येतात का? पहा 8 आणि 2 10 हातच्याला 1, 3 आणि 5 8, 7 आणि 1 8 आणि 1 आणि 1 2. 2880 अशा प्रकारे आपण वाटून दिलं. 1728 1152. हे 1728 1152 हे त्यांच्या क्रेडिट साईडला घेऊन टाका. बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात प्रॉफिट 1728. पहा 1728. आणि इकडं बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात प्रॉफिट 1152. अशा प्रकारे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटवरील अर्थातच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटवरील प्रॉफिट हा वाटून दिलेला आहे. आता सर्वप्रथम आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंगमध्ये कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. म्हणून आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग काढावं लागेल आपल्याला अगोदर. तर रेशिओ काढू अगोदर आपण. हे नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशिओ. पहा पहिले आहे नंबर 1. हे पहा काय करतो आपण. 1 मधून नवीन येणाऱ्या भागीदाराचा हिस्सा आहे तो आपण वजा करून टाकतो. त्याला हिस्सा किती देण्यात आलेला आहे पहा. 1/4 हिस्सा देण्यात आलेला आहे. कावेरीला 1/4 हिस्सा देण्यात आला. 1/4 गेल्यानंतर उरतात 3/4. याला म्हणायचं बॅलन्स रेशिओ. हे बॅलन्स रेशिओ. आता आपल्याला न्यू रेशिओचा फॉर्म्युला माहीत आहे. न्यू रेशिओ इज इक्वल टू बॅलन्स रेशिओ इंटू ओल्ड रेशिओ. पहा पहिले आता नर्मदा. बॅलन्स रेशिओ आहे 3/4 आणि नर्मदाचा आहे 3 पंचमांश जुना रेशिओ. 3 त्रिक 9 आणि 5 चौक 20. नंबर 2 आहे गोदावरी. बॅलन्स रेशिओ आहे 3/4 आणि त्याचा जुना रेशिओ आहे 2 पंचमांश. बरोबर 3 दुगुणी 6 आणि 4 पंच 20. आता नंबर 3 आहे कावेरी. कावेरीला 1/4 दिलेला आहे.
छेद 20 करायचा आहे, म्हणून याला 5 ने गुणाकार करावा लागेल छेदाला अंशाला. तर 5 × 5 आणि 5 चौक 20. अशा प्रकारे यांचं प्रमाण कसं आलं पहा, 9:6:5. या प्रमाणामध्ये आपल्याला आता कॅपिटल काढायचं आहे त्यांचं. आता नंतर पहा नंबर 2 ची ॲडजस्टमेंट ऑफ न्यू कॅपिटल. आता आपल्याला कावेरीचं कॅपिटल आणि कावेरीचं प्रमाण लक्षात घ्यावं लागेल. कावेरीचं प्रमाण आहे 5. 5 प्रमाणासाठी कावेरी किती कॅपिटल आणते आहे, 12,000. तर नर्मदाला 9 प्रमाण मिळणार आहे आणि गोदावरीला 6 प्रमाण मिळणार आहे. 20 प्रमाणापैकी एकूण नफ्याचे 20 भाग केले जातील. 20 भागामधला 9 भाग हे नर्मदाला मिळणार आहेत, 6 भाग हे गोदावरीला मिळणार आहेत आणि 5 भाग हे कावेरीला मिळणार आहेत. अशा प्रकारे विभागणी केली जाते. म्हणजे सर्वात कॅपिटल कमी आणि नफ्याचं प्रमाण कमी कावेरीला आहे. म्हणून कावेरीचं हे नवीन आल्यामुळं तिचं आधारभूत भांडवल धरायचं आहे, आधारभूत प्रमाण धरायचं आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला नर्मदा आणि गोदावरीचं कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. तर 5 प्रमाण असताना जर ती 12,000 आणत असेल तर नर्मदाला 9 प्रमाण असताना किती आणावं लागेल हे काढायचं आपल्याला. तर नंबर 1 आहे नर्मदा. पहा, जर कावेरी 5 प्रमाणासाठी 12,000 भांडवल आणत असेल तर नर्मदाला 9 प्रमाण नफा घेण्यासाठी किती भांडवल आणावं लागेल. म्हणून याला असं त्रिसूत्री मांडून घ्या. 9 × 12 भागिले हे आणायचे इकडं 5 बरोबर. पहा, याचा दोन्हीचा गुणाकार करून घ्या किंवा भागाकार करून घ्या, तसेच दोन्ही चालतं. पहा, 5 × 5 5 दुगणी 10 राहिले 2 20 5 चौक 20 24. अशा प्रकार आलं. म्हणजे 24 20 असा येतो गुणाकार याचा. आता ह्याच्याने गुणाकार करून घ्या. 0 0 9 चौक 36 ला 6. आपल्याला 24 पाडा येत नसेल, 24 9 येत नसेल तर 9 ने गुणाकार करायचा. गुणाकार कुठल्याही संख्येने केलं तर चालतो. 24 ने 9 ला केलं तरी उत्तर तेच येतं, 9 ने 24 ला केलं तरी उत्तर तेच येतं. म्हणून पहा, 4 9 36 ला 6 3 आणि 9 चौक 36 ला 6 3 9 दुगणी 18 3 21. 21,600 तिला भांडवल आणावं लागेल. नंतर नंबर 2 गोदावरीला किती लागेल पहा. आता हे गोदावरी जर 5 प्रमाणासाठी कावेरी 12,000 आणत असेल तर या गोदावरीला 6 प्रमाण नफा मिळणार आहे. तर 6 प्रमाणासाठी किती आणावं लागेल. म्हणून 6 × 12 भागिले 5 पुन्हा 5 5 दुगणी 10 आणि 5 चौक 20 हे 24 भागाकाराला. पुन्हा गुणाकार 0 0 6 चौक 24 ला 4 हातचे 2 6 दुगणी 12 आणि 2 14. 14,400 आणि 21,600. आणि नंबर 3 ची जी आहे कावेरी, तिचं भांडवल आहे 12,000. अशा प्रकारे 21,600 14,400 आणि 12,000 हे त्यांचं भांडवल निर्धारित झालेलं आहे. हे भांडवल खात्याला कॅपिटल अकाउंटला आता हे ट्रान्सफर करून घेऊया. आता घ्या इकडं कॅपिटल खात्याला पहा. 2 बॅलन्स कॅरीड डाऊन 21,600. 2 बॅलन्स कॅरीड डाऊन 14,400 आणि 2 बॅलन्स कॅरीड डाऊन 12,000. अशा प्रकारे
आता हे कॅपिटल आपण तशा तसंच लायबिलिटी साईडला सुद्धा लिहू शकतो. इथं लिहा कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट नर्मदा, गोदावरी आणि कावेरी 21,600, 14,400 आणि 12,000 अशा प्रकारे कॅपिटल घेतलं. आता याच्यावरून उरलेलं जर समजा नर्मदाचं भांडवल 21,600 आहे, पण ऑलरेडी 28 आणि 2 30 31,000 तिचं भांडवल होत आहे. इकडं क्रेडिट साईडला जास्त भांडवल होणार आहे. ते जास्तीचं भांडवल काय करायला सांगितलं आपल्याला, त्यांच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे. पहा इथं लिहिलेलं आहे ट्रान्सफर द न्यू फर्म इज टू बी ट्रान्सफर्ड टू देअर रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट. लोन कर्ज खात्याला पाठवून द्यायचं आपल्याला. म्हणजेच या पार्टनर्सकडून भागीदारी फर्मने कर्ज घेतलेले असं दाखवून या ठिकाणी लोन अकाउंट म्हणून ठेवायचं आहे. अशा प्रकारे पहा लोन अकाउंट. आता कुणाकुणाचं लोन किती येते पाहूया. आता नर्मदाचं कॅपिटल अकाउंट क्रेडिट बाजू जास्त असल्यामुळं अगोदर क्रेडिट साईडची बेरीज आपण करून घेऊया. 8 2 7 4 11 हातच्याला 1 1 8 9 9 2 11 1 12 2 हातच्याला 1 32,128 बरोबर आहे. 8 2 7 4 11 1 हातच्याला 1 1 1 2 2 2 4 4 8 12 2 हातच्याला 1 3. पहा आता 32,128. आता टू लोन अकाउंट, लोन अकाउंटला किती जाणार आहेत पहा. 8 2 6 5 11 1 हातच्याला 1 1 1 2 हे 0 आणि 1 10,528 हे लोन अकाउंटला जाणार आहेत पहा. 808 202 6 5 11 हातच्याला 1 1 1 2 आणि 2 आणि 1 3 32,000 म्हणून 10,528 हे नर्मदाचं भागीदारी संस्थेवर म्हणजे पार्टनरशिप फर्मवर लोन राहिलं एवढं 10,528. आता गोदावरीचं किती होतं पाहू. तिचंही जास्तच आहे. 2 5 7 10 3. पहा 202 5 5 6 1 7 8 1 9 1 10 0 हातच्याला 1 2 आणि 1 3 30,752 30,752. पहा किती येतो लोन पहा. हे 202 हे 5 5 7 किती 4 किती 7 4 3 7 4 किती 10 4 6 10 हातच्याला 1 1 1 2 2 आणि 1 3 16,352 हे लोन अकाउंटला जातील. 16,000 हे लोन अकाउंट. म्हणजे गोदावरीचं देखील फर्मवर 16,352 एवढं आहे ते त्या ठिकाणी लोन राहणार आहे. म्हणून लोन अकाउंटला घेऊन टाका. आता इकडे नर्मदा 10,528 10,528 आणि गोदावरी 16,352 16,352. अशा रीतीने आपले अकाउंट सगळे क्लोज झालेले आहेत. आता गुडविल अकाउंट क्लोज होऊन जाईल पहा. 6 4 10 हातच्याला 1 हे 4. डेबिट आणि क्रेडिटची दोन्ही बाजूची बेरीज सारखी येते म्हणजे आपोआप टॅली होऊन जाणार. आपल्याकडं आता कॅश किती जमा झालेली आहे पहा. 4 आणि 4 8 आणि 2 10 0 हातच्याला 1 20,000 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हे 20,000 कुठे घेऊन जायचे आहेत आपल्याला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ही कॅश आपली ॲसेट आहे म्हणून इकडे घेऊन टाका. आता कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक 20,000. अशा रीतीने आपल्याला आता बॅलन्स शीटचं टोटल करायचं आहे. 8 आणि 2 10 हातच्याला 1
1 1 2 3 3 आणि 5 8 3 आणि 5 8 6 आणि 6 12 आणि 4 16 16 आणि 5 21 21 आणि 3 24 ला 4 हातचे आले 2 2 आणि 9 11 11 आणि 1 12 12 आणि 4 16 16 आणि 2 18 18 आणि 7 24 24 ला 4 हातचे आले 2 2 आणि 4 6 6 आणि 2 8 8 आणि 1 9 9 आणि 1 10 10 आणि 1 11 11 आणि 1 12 1,24,480 पहा 0 हे 88 पुन्हा 2 2 आणि 2 4 पुन्हा 4 आणि 5 9 1 10 10 आणि 4 14 14 ला 4 हातच्या आला 1 1 आणि 2 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 3 10 10 आणि 2 12 1,24,480 अशा प्रकारे आपलं गणित हे अखेरचं गणित हे उत्तम रीतीने टॅली झालेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपलं ॲडमिशन ऑफ पार्टनर्स हे रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म मधला पहिला चॅप्टर आज आपण संपवत आहोत. आता उद्यापासून आपण पुन्हा रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर म्हणजे भागीदाराची निवृत्ती हे प्रकरण आपण पुन्हा पाहूया. आता इथपर्यंत झालेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते चांगल्या प्रकारे आपण सराव करून चांगला आणि चांगले गुण मिळवा. माझ्या मते आतापर्यंत आपण जे 10-15 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत हे प्रॉब्लेम तुम्ही जसे तसेच व्हिडिओ पाहून जर चांगल्या प्रकारे मन लावून सोडवला असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी निश्चितपणे मार्क मिळणार, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. म्हणून आपल्याला या प्रकरणाबाबत शुभेच्छा देऊन याच ठिकाणी प्रकरणे संपवितो. धन्यवाद.